दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या भारतीय विमानाला पाकिस्तानने त्यांचं हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती। इंडिगो कंपनीचं प्रवासी विमान सोसाट्याच्या वाऱ्यात अडकलं होतं। या परिस्थितीतून बचावासाठी इंडिगोचं विमान काही काळासाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्रात गेलं खरं, मात्र लाहोर ट्रॅफिक कंट्रोलनं हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी न दिल्यानं नाईलाजानं वैमानिकाला पुन्हा भारतीय क्षेत्राचा वापर करत विमान लँड करावं लागलं। या विमानावर वीज कोसळली होती। सुदैवानं आणि वैमानिकाच्या कौशल्यामुळे विमानातील प्रवासी सुखरूपपणे परतले। पण त्यावेळेस विमानात काय परिस्थिती होती याचा व्हिडिओ समोर आलाय आणि पाकच्या या आडमुठेपणामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे। काही जण तर कारवाईची मागणी करतायत। पहलगाम मधील घटना आणि त्यानंतर भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे भारत पाकिस्तान दरम्यान तणाव आहे। भारतानं सिंधूचं पाणी रोखून धरल्यानं पाक आधीच बेजार झालाय, त्यामुळे मिळेल त्या मार्गानं भारताला अडचणीत आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे। गारपीट, इंजिन बिघाड किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून देश त्यांचं हवाई क्षेत्र उडतात, पण पाकिस्तानने तसं केलं नाही। मात्र आपत्कालीन स्थितीतही एखादा देश आपली हवाई हद्द वापरण्यास नकार देऊ शकतो का? त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे की पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून कारवाई होईल का, या संदर्भात काही नियम आहेत का? पण त्याआधी या मुद्द्याचा विचार करूया की पाकिस्तानच्या नकारानंतरही भारतीय विमान त्यांच्या हद्दीत राहिलं असतं तर काय झालं असतं। अशा परिस्थितीत विमान परवानगीशिवाय हद्दीत शिरल्यास ताबडतोब परतण्याचा इशारा दिला जातो। इशारा न मानल्यास फायटर जेटला कारवाईच्या सूचना केल्या जातात। राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यामुळे प्रवासी विमान पाडण्याचाही अधिकार त्या देशाला आहे। आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या मते जेव्हा दोन देशांचे राजनैतिक संबंध चांगले असतात तेव्हा देश हवाई क्षेत्र वापरतात। मात्र संबंध बिघडल्यावरती एका देशाला दुसऱ्या देशासाठी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास परवानगी नाकारण्याचा अधिकार असतो, जरी ते नागरी उड्डाण असलं तरीही, आणि यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही। जमीन आणि समुद्राप्रमाणे हवाई क्षेत्राचं विभाजन झालंय। या संदर्भात 1944च्या शिकागो अधिवेशनात तसा ठराव केला गेलाय। त्याप्रमाणे कोणत्या देशाच्या विमानाला त्यांची हवाई हद्द वापरू द्यायची हे ठरवण्याचा अधिकार आहे। म्हणून ICAO पाकवर कोणतीही कारवाई करणार नाहीये। मग प्रश्न हा आहे की ICAO कडे काय अधिकार आहेत? शिफारस करणं आणि परिस्थिती बिघडल्यास मध्यस्थी करणं। कोणत्याही देशावर थेट नियम लादण्याचा ICAOला अधिकार नाहीये। आपत्कालीन परिस्थितीतही हवाई क्षेत्र वापरण्यास नकार दिल्यासही कारवाई नाही। लोकांचा जीव धोक्यात आल्यास संयुक्त राष्ट्र संघात जाण्याचा एकमेव पर्याय आहे। मात्र अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर विमानांचा वापरही हल्ल्यासाठी होऊ शकतो हे जगाच्या लक्षात आल्यानं हल्ला करण्याच्या हेतूनं विमानाचं अपहरण झाल्यास ते विमान पाडण्याचा अधिकार देशांना देण्यात आलाय। मात्र यासाठी तशी परिस्थिती आणि दोन देशातली चर्चा महत्त्वाची आहे। याआधीही अशा घटना घडल्यात। 80च्या दशकात अमेरिकेने आखातात इराण एअरलाइन्सचं विमान पाडलं होतं। यात 300 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। इराणने प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेलं। अमेरिकेनं मोठी भरपाई दिली। ICAOला अहवाल पाठवण्याचा अधिकार होता। संयुक्त राष्ट्र संघात गटाचा हेतू सिद्ध करावा लागतो। आता तुम्हाला वाटेल जसं जमिनीवर एखादा देश आपली हवाई हद्द ठरवतो किंवा समुद्रावर, तशी आकाशात हवाई हद्द कशी ठरते? खरं तर हवाई हद्द अनिश्चित असते। मात्र हवाई हद्द निश्चित केल्यानं हवाई वाहतूक अधिक सुरक्षित होऊन प्रभावीपणे नियंत्रित करता येते। कारण तसं न केल्यास देशांना हवाई मार्गे इतर देशांकडून मोठा धोका निर्माण होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।